आता सध्या वालाच्या शेंगांचा सीझन सुरू आहे, त्यामुळे बाजारात किंवा शेतात अगदी ताज्या कोवळ्या शेंगा आपल्याला मिळतील. म्हणून मी बाजारातून ह्या फ्रेश वालाच्या शेंगा आणलेल्या आहे. या शेंगांची मी आज तुम्हाला अगदी साध्या पद्धतीने पण खूपच चविष्ट अशी भाजी बनवून दाखवणार आहे. तुम्हीही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी ह्या आणलेल्या मस्त फ्रेश वालाच्या शेंगा घ्यायच्या आहे. त्यांचे दोन्ही बाजूंचे देठ काढून त्यांचे छोटे छोटे तुकडे मोडून घ्यायचे आहे. त्यानंतर स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून त्यातील पाणी निथळून घ्यायचे आहे किंवा पाण्यातच शेंगा थोड्या वेळ ठेवायच्या आहे. आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल गरम करून घ्यायचे आहे. तेल गरम झाल्यावर मोहरी आणि जिऱ्याची फोडणी देऊन घ्यायची आहे. फोडणी छान तडतडली की त्यामध्ये वालाच्या शेंगा घालून घ्यायच्या आहे. त्यावर चवीनुसार मीठ घालून 2-3 मिनिटे छान शेंगा परतून घ्यायच्या आहे. आता त्यामध्ये हळद, लाल तिखट, धना पावडर आणि कोथिंबीर मसाला घालून सगळे मसाले शेंगांना व्यवस्थित लागतील असे छान मिक्स करून घ्यायचे आहे. यानंतर झाकण ठेवून मध्यम आचेवर शेंगा वाफेवर शिजायला ठेवायच्या आहे. मध्ये मध्ये 1-2 वेळा झाकण काढून शेंगा हलवून बघायच्या आहे. शिजल्या आहेत की नाही ते चेक करायचे आहे. शेंगा छान मऊ शिजल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालून पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचे आहेत. शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून अजून 5 मिनिटे वाफ देऊन घ्यायची आहे. बस अशा साध्या पद्धतीने आणि कमी मसाल्यात तयार झाली आहे आपली मस्त स्वादिष्ट वालाच्या शेंगांची भाजी. ही भाजी गरमागरम पोळी किंवा भाकरीसोबत खूपच छान लागते. तुम्हीही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच घरगुती सोप्या आणि चविष्ट रेसिपींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.